घन घन गणात बोते, घन घन गणात बोते. नमस्कार, प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री गजानन विजय या पवित्र ग्रंथातील अध्याय 8चा सविस्तर मराठी अर्थ जाणून घेणार आहोत. या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर मराठी अर्थाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत आणि इतरही ग्रंथाचे ओव्यासहित वाचन तसेच मराठीत अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तरी नक्कीच पाहून घ्या आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण पाहूयात संत संघांचे भाग्य. अध्याय 8 मध्ये प्रथम एक अत्यंत सूक्ष्म विचार मांडला आहे. संतांची भेट ही सहज मिळत नाही. जगात अनेक लोक असतात, पण सर्वांना संत संग मिळत नाही, म्हणजे सर्वांना संतांची संगती मिळत नाही. ज्यांच्या मनात अध्यात्माची ओढ आहे, अंतःकरण शुद्ध आहे, पूर्वसंचित ज्यांचं पुण्य आहे, त्यालाच श्री गजानन महाराजांचे दर्शन आणि संत संगती लाभते असं इथं सांगितलेलं आहे. यातून आपल्याला संदेश मिळतो की संत भेटणे हीच सर्वात मोठी कृपा आहे. कारण संत संगतीने आपले जीवन खरोखर सुखमय होते. पुढे पाहूयात भक्तांची परीक्षा, श्रद्धेची चाचणी. या अध्यायात काही प्रसंगात भक्तांना संकटे येतात, तेव्हा दोन प्रकारचे लोक दिसतात. संकट आले की श्रद्धा सोडणारे, संकट आले तरी गुरूंवर विश्वास ठेवणारे. म्हणजे एखाद्यावर कितीही संकट आलं तरी तो गुरूंवरची श्रद्धा कमी करत नाही. महाराज अशा प्रसंगातून भक्तांची परीक्षा घेतात. त्याच वेळेस गुरु भक्ताची परीक्षा घेत असतात. परीक्षा म्हणजे शिक्षा नव्हे, ती श्रद्धा दृढ करण्याची प्रक्रिया असते आणि आपल्याला मजबूत करण्याची ताकद असते. मानसिक शांती खरा चमत्कार. अध्याय 8 मधील महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराज बाह्य समस्या सोडवण्यापेक्षा मनातील, त्या भक्ताच्या मनातील अस्थिरता दूर करतात, अज्ञान दूर करतात, भीती कमी करतात, मन स्थिर करतात, विश्वास वाढवतात. आणि या सगळ्या गोष्टींमुळे तो भक्त मजबूत बनतो. मन शांत झाले की समस्या आपोआप अर्ध्या संपतात आणि आलेल्या समस्यांना सामोरे जाण्याची ताकद निर्माण होते. अहंकाराचा भंग. काही प्रसंगात स्वतःला विद्वान, श्रीमंत किंवा प्रभावशाली समजणाऱ्यांचा अहंकार नक्कीच तुटतो. महाराज शिकवतात, जोपर्यंत मी हा भाव तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला अनुभवता येणार नाही. नम्रता आली की गुरुकृपा सहज मिळते. क्षमाशील असावं. भक्तीची खरी व्याख्या. इथे भक्तीची खरी व्याख्या स्पष्ट करून सांगितलेली आहे. भक्ती म्हणजे तरी काय? तर भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, केवळ नामस्मरण नाही, तर सत्य आचरण, संयम, करुणा, क्षमा, कर्तव्यनिष्ठा, निस्वार्थ मनाने जगणे आणि एकमेकांबरोबर चांगले राहणे. भक्ती ही जीवन जगण्याची पद्धत आहे. पुढे पाहूयात श्रद्धा आणि सबुरी यामुळेच कृपा घडते. महाराज लगेच परिणाम देत नाहीत, कारण भक्ताची श्रद्धा किती स्थिर आहे, धीर किती आहे हे पाहिलं जातं. म्हणजे त्या भक्तात किती विश्वास, श्रद्धा आहे ते पाहिलं जातं. जे संयम ठेवतात, जे योग्य वेळ पाहतात, अधिक मोठी त्यांना योग्य वेळी कृपा मिळते. पुढे पाहूयात संसार आणि अध्यात्म. या अध्यायात स्पष्ट केले आहे की संसार सोडणे गरजेचे नाही. जर तुम्हाला भक्ती करायची असेल तर संसार सोडायची गरज नाही, पण संसारात अडकू नये. संसार करत करत तुम्ही भक्ती करू शकता. कर्तव्य करत राहून मन गुरुचरणी ठेवले की जीवन संतुलित राहते.
आणि संतांच्या संगतीत राहिलं की आपले विचार चांगले होतात आणि चांगले कर्म करण्याची वृत्ती आपली निर्माण होते. अध्याय 8 मधील आपल्यासाठी जीवनधडे पहा. या अध्यायातून आपल्याला कळते की संत संग हीच खरी संपत्ती आहे. तीच खरी साधन संपत्ती आहे. श्रद्धा संकटात तपासली जाते. नम्रता ही कृपेची दार उघडते. मन शांती हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. जर आपलं मन शांत नसेल तर आपण काही चांगलं कार्य करू शकत नाही. भक्ती ही वागण्यात दिसली पाहिजे. म्हणजे प्रत्येक जीवात देव पाहिला पाहिजे. याचा एकत्रित सार पाहूयात. जो भक्त श्रद्धा, सबुरी आणि नम्रतेने जगतो, श्री गजानन महाराजांच्या चरणी तो राहतो. त्याचे जीवन हळूहळू स्थिर, शांत आणि मंगलमय समृद्ध होते. अशा प्रकारे श्री गजानन विजय ग्रंथाचा 8वा अध्याय आपल्याला संत संग, नम्रता, श्रद्धा आणि संयम याचे अनमोल महत्त्व शिकवतो. संत संग हे मोठे भाग्य आहे, कारण त्यांच्या संगतीनं जीवन सुखकर होते. चांगले कर्म करण्याची वृत्ती निर्माण होते. श्रद्धा आणि सबुरी ही भक्तीची खरी परीक्षा आहे आणि नम्रतेतच गुरुकृपा प्राप्त होते. हे कृपाळू महाराज, आमच्या मनातील अहंकार दूर करून आम्हाला शुद्ध भक्ती द्या, कारण अहंकारामुळे जीवन नष्ट होऊ शकतं. संकटातही आपल्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका. संकटातही गुरूंवर, महाराजांवर विश्वास ठेवा. या वाचनात कोणतीही चुकी, त्रुटी किंवा काही चुकलं असेल तर प्लीज क्षमा असावी. मी माझी सेवा श्री गुरुचरणी, महाराजांचरणी अर्पण करते. आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. धन्यवाद.